शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, नमस्कार. आपल्या माझी शेती माझे सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या एका योजनेबद्दल मी तुम्हाला आता माहिती देत आहोत. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील हंगामात जसे की 2023च्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकाची लागवड केली होती, त्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी आर्थिक अर्थसहाय्य या आताच्या महायुतीच्या सरकारने लागू केलेला आहे. त्याबद्दलचा एक शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे. याच्यामध्ये मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती त्यांनाच या योजनेचा सध्या तरी लाभ मिळणार आहे. त्याचा हा जो संमतीपत्र आहे त्याचा हा फॉर्म आहे. जसं की 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार. या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार, वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे. माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझ्या ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्न करण्यासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो. हे जे आहे हे आपलं संमतीपत्र आहे. हे आपल्याला आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडे भरून द्यायचं आहे. यामध्ये जे भरावयाची माहिती आहे ती खालीलप्रमाणे आहे. जसे की इथे आपण टाकू शकतो आपला जिल्हा, जो कोणता पण आपला जिल्हा असेल तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर जे पण आपले गाव असेल ते गाव, त्याच्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण आधार कार्ड नुसार मराठी व इंग्रजीमध्ये आपले शेतकऱ्यांचे पूर्ण नाव आहे. हे जसे आधार कार्डवर नाव आहे त्याच प्रकारे नाव आपल्याला इथे भरायचे आहे. आधी ते नाव आपल्याला मराठीमध्ये लिहायचे आहे, नंतर त्याच्या खाली तेच नाव आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आणि हे याच्यामध्ये कुठलीही खाडाखोड किंवा चूक झालेली पाहिजे याची दक्षता आपण घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली आधार क्रमांक, आपला जो आधार क्रमांक आहे हा सर्व इंग्रजी अंकामध्ये आपल्याला इथे लिहायचा आहे. हे लिहिते वेळेस आपली कोणती चूक होऊ नये याची दक्षता आपण इथे घ्यायची आहे. त्याच्या खाली जो पण कोणता आधार क्रमांकाला लिंक मोबाईल नंबर असेल तो खाली इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर दिनांक, ज्या पण दिवशी आपण आपल्या कृषी सहाय्यकाकडे हा फॉर्म सबमिट करू तो दिनांक आपल्याला इथे टाकायचा आहे. खाली आपली सही आणि नाव लिहायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण कृषी सहाय्यकाकडे सबमिट करू त्यावेळेस ते त्यांची तिथे सही आणि दिनांक टाकली. धन्यवाद. आणि असंच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.